नमस्कार. सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. कोकण म्हटलं की येथे जैवविविधता, कोकण म्हटलं की येथे विविध प्रकारचं टॅलेंट, कोकण म्हटलं की येतं निसर्गाने ओतप्रोत भरलेला हा सगळा सह्याद्रीचा पट्टा आणि कोकण म्हटलं की येतं एक वेगळं, मग ते संगीत असेल, नाटक असेल किंवा इव्हेंट असेल, अशी वैविध्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या कोकणातच येतात. किंबहुना मुंबईसारख्या, पुण्यासारख्या बलाढ्य मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा काही इव्हेंट मॅनेज करायचे असेल तर कोकणी माणसाला पर्याय नाही. असंच बापलेकांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय. माझ्यासोबत आहेत भगवान पटेल सर. सर नमस्कार. नमस्कार. आणि त्यांचे सुपुत्र प्रणव पटेल सर. नमस्कार. नमस्कार. खर तर आजचा जो आमचा विषय आहे तो युवकांच्या मनातील विषय आहे. आमची कोकणातली युवाई जी आहे त्यांच्या टॅलेंटला वेगळ्या पद्धतीने स्कोप देणारा हा इव्हेंट आहे. ऑलवर्स बाईक अँड मोटरसायकल मॅनिया म्हणून एक इव्हेंट ऑलवर्स या ठिकाणी ऑर्गनाईज करत आहे. आणि त्याची सगळी जी पुढची यंत्रणा आहे ती कशा पद्धतीने तो इव्हेंट होणार आहे, साधारण ही संकल्पना कशी आली, कारण पहिल्यांदाच तळ कोकणामध्ये असं काही वेगळं करण्याचं धाडस पटेल या पितापुत्रांना घेतलेला आहे. आणि त्याला सपोर्ट म्हणून आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि गेली कित्येक वर्ष तळागाळातील समस्या सोडवणारे आमचे स्नेही अमितजी वेंगुर्लेकर त्यांना कॉपरेट करतायत. पहिल्या प्रथम मी प्रणवकडे जातोय. प्रणव, खर तर तू यंग आहे, आज यंग टॅलेंट खूप आपल्या कोकणामध्ये आहे. तर ही जी बाईक आणि कार इव्हेंट जे तू घेतो आहे, तर तो ह्या मॅनिया मागे काय नेमकी तुझी भावना आहे? ह्यामागे माझी भावना अशी म्हणजे खूप आपल्या ठिकाणी कसं कोकणात सिंधुदुर्गमध्ये आपल्या जे काही युथ आहे त्यांना कुठे आपल्याला असा प्लॅटफॉर्म भेटत नाही की त्यांच्यात मॉडिफिकेशन नाही कार जे काय मॉडिफाईड करून कुठे शो करायचं असलं त्यांना मुंबई गोवा ह्या ठिकाणी जावं लागतं. मग त्यांना एक संधी मिळून दे जेणेकरून त्यांना त्यांचा टॅलेंट बाहेर येऊन दे, लोकांना दिसून दे आणि त्यामार्फत लोकांना कळून ते आपला टॅलेंट आणि उत्कृष्टपणे बाहेर घेऊन येऊ शकतील. ही एक संकल्पना मी घेऊन आलोय जेणेकरून आपल्या पण इकडचे गॅरेजेस जे काय ऑटोमेटिव्ह स्ट्रक्चर करणारे बाईक कारना जे काय मॉडिफाय करणारे गॅरेजेस आहेत त्यांना एक बिझनेस पण भेटून दे जेणेकरून आपल्या इकडचा आर्थिक पण हे होईल, वाढ होईल आणि आपलं युथ आहे त्यांना पण जास्तीत जास्त आपण टॅलेंट शो करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देऊ शकतो. नक्कीच या ठिकाणी 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या त्याने नमूद केलेल्या आहे. एक म्हणजे आमच्या युथला त्याची जी ड्राईव्ह आहे ती एक वेगळ्या पद्धतीची आहे आणि त्या ड्राईव्हला किंवा त्याच्या त्या टॅलेंटला जर स्कोप मिळवायचा असेल तर कुठेतरी पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात किंवा बेंगलोर किंवा हैदराबाद सारख्या शहरामध्ये, नाहीतर मग गोव्यामध्ये जावं लागतं. तळ कोकणामध्ये सावंतवाडीमध्ये हा इव्हेंट होतोय. त्यानंतर दोडामार्ग आणि इतर 6 तालुके म्हणजे टोटल 8 तालुक्यांमध्ये त्याचा मानस आहे. साधारण आपला जो इव्हेंट आहे तो कशा पद्धतीने आणि त्याच्यात सहभागी ज्या बाईक आहेत किंवा ज्या कार आहेत त्या किती आणि कशा पद्धतीने तुम्ही आवाहन करणार लोकांना किंवा जे सहभागी आहेत त्या स्पर्धकांना? आपला जो इव्हेंट आहे त्याच्यात पहिलं म्हणजे मी क्लिअर करतो की ज्याच्यात मॉडिफिकेशन कार वगैरे आहेत ते आपण कोणत्याही तालुक्यातून कुठेही असं पार्टिसिपेट करू शकता आणि त्याच्यात आपण 15 बाईक्स आणि 15 कार्स असं पार्टिसिपेशन ठेवलेलं आहे. आणि जसं काय सर बोलले की आपलं 8ही तालुक्यात होतोय तर कोणालाही संधी मिळणार असं नाही. प्रत्येक ठिकाणी जेव्हा पार्टिसिपेशन होणार तेव्हा नवीन पार्टिसिपेशन नवीन हे असतील आपले. सो त्या प्रकारे तुम्ही करू शकता. बाकी आपल्या इव्हेंटमध्ये 3 राऊंडमध्ये आपण जो इव्हेंट करणार आहोत त्यात आपले फर्स्ट राऊंड मध्ये आणि सेकंड राऊंड नंतर आपली पब्लिक वोटिंग राहील आणि त्याच्यानंतर आपण एक चांगले जजेस बोलवलेले आहेत जे प्रोफेशनल जजेस असतील तो फायनल राऊंड करून आपला जो कोण विनर असेल कार आणि बाईक दोघातलाही एक एक करून आपण विनर फायनल करणार आहोत. प्रणव, कार आणि बाईक चालवायचं म्हटलं की येते सुरक्षा. येस. आणि म्हणजे जी सिक्युरिटी जी आहे त्या बाईक स्वारला असेल किंवा कार ड्रायव्हरला, त्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने ते मॅनेज करणार आहात किंवा त्यांना कशा पद्धतीने तुमच्या ज्या काही अटी आहेत त्या कशा आहेत? आमच्या अटी आहेत म्हणजे काय प्रत्येक
पहिलं म्हणजे बाईकचं आपण बघूया जे बाईक गिअर्स आणि जे काय लागतील ते आम्ही मॅन्डेटरी ठेवले आहेत की ते प्रत्येकाने आपल्यासोबत घेऊन यायचं. त्याच्या व्यतिरिक्त तिथे स्टंट आणि जे काही करताना बाकी काय होईल बाकी काही तिथे जर दुखापत वगैरे असल्या त्याच्यासाठी आमची मेडिकल टीम तिथे उपलब्ध असणार सपोर्ट आहे म्हणून. सपोर्ट म्हणून. अँड देन सेम असं जे काही कार रायडर्स वगैरे असतील त्यांच्यासाठी पण आपण सेम अशी तिथे सुविधा उपलब्ध ठेवलेली आहे. साधारण म्हणजे 21-22 तारखेला काहीतरी हा इव्हेंट 19-20 19-20 ला हा इव्हेंट आहे आणि सावंतवाडीच्या सुप्रसिद्ध अशा जिमखाना मैदानावर हे होत आहे. येस. ज्या जिमखाना मैदानावर कधी काळी विनोद कांबळी आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाले होते. तिथे ही स्ट्रेट ड्राईव्ह कारच्या माध्यमातून Yes. आणि बाईकच्या माध्यमातून हा इव्हेंट होतोय. याची सहभागीची जी फीज स्ट्रक्चर आहे किंवा सहभागीसाठी काही तुमच्या अटी आहेत त्या कशा आहेत? सहभागीसाठी सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही कसं ठेवलंय की जे काही आपले पार्टिसिपेंट आहेत बाईक असो किंवा त्यांची आम्ही फी ठेवली आहे बाईक ऍज अ 799 ओके. आणि त्याच्यानंतर 4 व्हीलर साठी आम्ही 999 मध्ये ठेवलेली आहे 999 ओके. आणि ह्याच्यात कसं आहे की त्यांचे जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आता मॉडिफिकेशन आलं की ओल्ड विंटेज गाड्या असतात ओल्ड मॉडेल असतं. सो आम्ही असं डॉक्युमेंट्स असं मॅन्डेटरी नाही ठेवले आहेत. बस जे काही ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्यांचे पर्सनल डॉक्युमेंट्स असतील आणि गाडीचा एखादाही काही जो आम्ही मेन्शन केलाय तो कागदपत्र तिथे उपलब्ध असं आहे एवढे इनाफ. बिकॉज कसं आहे मॉडिफिकेशन आलं की ते विंटेज गाड्या येतात. बरोबर. सो त्याच्यामुळे आम्ही असे ठराविक जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहेत तेच आम्ही ठेवलेले आहेत. ही जी आपली जी कार किंवा बाईक जी आपली इव्हेंट होतोय याच्यामध्ये मान्यता जी घेतली आहे तुम्ही अधिकृत आरटीओ असतील किंवा शासनाची मान्यता असेल किंवा तुमचं डिपार्टमेंट असेल आरटीओ डिपार्टमेंट यांची मान्यता कशी घेतली? त्यांची मान्यता घेण्यासाठी आमचे समर्थक श्री अमित सर यांनी आमची मदत करून आम्ही सगळ्या ज्या परमिशन्स आहेत त्या लिगली घेण्यामध्ये आम्ही परमिशन त्यांची मदत केलेली आहे. सो त्याची पूर्तता करण्यास आमची त्यांनी खूप मदत केली आहे. सो आम्ही तशा प्रकारे सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारच्या सगळ्या क्षेत्रांतून शेवटचा महत्वाचा permission प्रश्न की कोकणातल्या युवकांना ज्यांना बाईक किंवा कार रायडिंगची फार मोठी हौस आहे इव्हेंट करण्याची हौस आहे त्यांना तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल आणि त्यांना 19 तारखेला सहभागीसाठी काय आवाहन कराल? त्यांना मी एवढंच सांगू शकेन की हीच वेळ आहे. हाच कुठे म्हणता येतो ते एक मनाचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी हीच वेळ दिलेली आहे. सो या आपली वेळ जी आहे ती पूर्ण करून घ्या पार्टिसिपेट करा आणि तुमच्यासाठी एक आकर्षक बक्षीस ठेवलेलं आहे आणि प्रत्येक पार्टिसिपेटसाठी आपण एक हॅम्पर पण ठेवलेला आहे की जेणेकरून कोणालाही आपण मनाला नाराज नाही करणार आहोत. सो तुम्ही या ऍटलिस्ट नाही तर बक्षीस तर नाही पण एक असा एक्सपिरियन्स घेऊन जा जो कोकणात पहिल्यांदा भेटतोय आणि एवढ्या मोठ्या प्रकारात एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला भेटतोय. नक्कीच ऑलवर्स इव्हेंटच्या माध्यमातून कोकणमध्ये होणाऱ्या या बाईक रायडिंग आणि कार रायडिंग साठी तुम्हीही सज्ज राहा. आम्ही सुद्धा त्याचं लाईव्ह कव्हरेज घेऊन त्याच दिवशी येणार आहोत कारण हा एक आगळा वेगळा अनुभव आगळा वेगळा थरार आपल्याला तळ कोकणात पाहावयास मिळणार नाही. दॅट इज द फर्स्ट स्टेप. बरोबर ना? येस सर. ही पहिली आता सुरुवात आहे. याच्यानंतर मोठे मोठे इव्हेंट ऑर्गनाईज करण्याचा त्याचा मानस आहे आणि या युवा बांधवाला खरोखर आपली जर साथ मिळाली तर नक्कीच कोकणामध्ये एका वेगळ्या पद्धतीचा थरार बाईक रायडिंगचा असेल किंवा कार रायडिंगचा असेल तो आपल्याला पाहावयास अनुभवायस मिळणार. 19 तारखेला आपण भेटणारच आहोत पण स्क्रीनवर खाली आम्ही त्यांचे नंबर्स नमूद केलेले आहेत. आपण नोट डाऊन करा. बाजूला जे पोस्टर आहे त्या पोस्टरवर पण त्यांचा ईमेल आयडी आणि त्यांचा नंबर आहे. सगळ्यांनी ज्यांना आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या तमाम युवा बांधवांना आमची विनम्र विनंती आहे की तुम्ही आमचे नंबर्स आणि त्या इव्हेंटचं नाव आणि त्या इव्हेंटचा टोटल काही जो शेड्यूल आहे ते नोट डाऊन करून घ्या. पुन्हा भेटूया 19 तारखेला. याची देहा याची डोळा तोच थरार अनुभवण्यासाठी. तोपर्यंत प्रणव आणि त्याच्या बाबांना या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो की कोकणामध्ये पहिल्यांदा त्यातल्या त्यात सिंधुदुर्गमध्ये असं आगळं वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं धाडस या पुत्रानं आणि त्याच्या पितानं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोठं धाडस ते केलेलं आहे. त्यासाठी सत्यार्थकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अमितजी वेंगुर्लेकर यांच्या मोठ्या सहकार्यातून हा सगळा इव्हेंट होणार आहे.
भविष्यामध्ये सुद्धा असेच इव्हेंट ते करणार आहेत. त्यासाठी सुद्धा शुभेच्छा. तुर्तास मी रुपेश पाटील इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थासाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी.